सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि या ठिकाणी आपण जो प्रश्न केला की खरं तर सगळीकडे भक्तिमय वातावरण झालेलं आहे. आणि आमची जी दिंडी आहे शनेश्वर पायी दिंडी 16 व सामाजिक प्रबोधन ट्रस्ट पोत्रे येथून ही निघणारी दिंडी तालुक्यातील तशी जुन्या परंपरेची दिंडी आहे. या वर्षामध्ये 33व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आम्ही. आणि अगदी एवढी जुनी परंपरा आहे ती अगदी सर्वांच्या साथीने सर्वांच्या सहकार्याने ही अखंडितपणे सुरू आहे. आणि या दिंडीची जी मूळ संकल्पना आहे आमचे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी दिगंबर महाराज शिंदे पाटील यांनी या दिंडीची मुहूर्तमेढ रोवली. आणि आपल्या भागातून करमाळा आणि करमाळा पंचक्रोशीतून ही निघणारी पहिली मानाची दिंडी म्हणून आज ज्या दिंडीकडे पाहिलं जातं ही दिंडी नावारूपाला आलेली आहे. तर अशा प्रकारची दिंडी एखाद्या भागातून एखाद्या गावातून निघाली की त्या ठिकाणी त्याचं नियोजन आयोजन आणि ते सातत्यानं ते तसा तो उपक्रम पंढरीच्या वारीपर्यंत घेऊन जाणं सातत्याने दरवर्षी घेऊन जाणं एक खूप मोठं हे कार्य आहे. खरंच कशा प्रकारे हे तुम्ही अगदी सिद्धार्थजी खूप मार्मिक आणि सुंदर असा प्रश्न आपण उपस्थित केला की एवढं मोठं नियोजन असतं. आणि खरं तर कुठलंही नियोजन करायचं म्हटलं की थोडासा ताणतणाव असतो. एखाद्या म्हणजे मोठं लग्नाचं जे आपण कार्य पार पाडतो त्याबरोबर हे कार्य आहे दिंडीचं. म्हणजे अगदी उलतानी बेलनी म्हणजे आपण ज्या बेसिक घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत या सर्व दिंडीमध्ये आपल्याला घेऊन जावं लागतात. पाण्याची सोय असते, मुक्कामाच्या ठिकाणी आपल्याला राहुट्या लावावं लागतात किंवा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ज्या जीवन आवश्यक गोष्टी आपल्याला घरामध्ये लागत असतात त्याच दिंडीमध्ये आपल्याला रोजच्या रोज व्यवहारामध्ये लागत असतात. आणि नियोजन करत असताना अनेक दिंडीतील सहभागी वारकरी असतात, व्यवस्थापक असतात किंवा इतर जे युवक आहेत दिंडीमध्ये सहभागी झालेले ते अगदी निसंकोचपणे आणि अतिशय नम्रपणे ती सेवा बजावत असतात. आणि सगळ्यांच्या केलेल्या म्हणजे सहकार्यामुळे या दिंडीला म्हणजे एक वेगळा आनंद भेटतो आणि सेवा करण्यामध्ये सुद्धा एक वेगळा आनंद असतो. म्हणजे दिंडीत आम्ही पायी चालतो. एक साधारण आमचे जे मुक्काम आहेत, पहिला मुक्काम आमचा सरपढो या ठिकाणी खरात यांच्याकडे आहे. दुसरा मुक्काम आमचा वडशिवणे या ठिकाणी आहे. म्हणजे साधारण पहिला मुक्काम थोडासा एक 10-20 किलोमीटर आहे. तिथून पुढचे मुक्काम 10-20 किलोमीटर आहे. एक मुक्काम तर जवळपास 34 ते 35 किलोमीटर आहे. तरी देखील दिंडीतील सहभागी वारकरी अगदी म्हणजे चालून थकतात, परंतु हरिपाठाची वेळ झाली की सगळे उठून अगदी म्हणजे तरुण मुलांसारखे 70-80 वर्षाचे वारकरी अगदी त्या हरिपाठाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये दंगून जातात. आणि दिंडीतील खरंच म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो अगदी आनंदाचे क्षण असतात. म्हणजे वर्षभर आपण दिंडी कधी आहे, दिंडी होऊन गेली की लगेच आपण दिंडीचाच विषय काढतो आणि पुढच्या वर्षीची दिंडी कधी आहे याची देखील वाट बघत असतो. तर आता ह्या संदर्भात जसं आपण सांगितलं की पुढच्या वर्षीच्या दिंडीची वाट पाहत म्हणजे वारकरी हा विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये तिथवर दंग होऊन तिथवर जातो. परंतु दिंडी चालक दिंडी प्रमुख ह्या सर्वांनाच एक मोठं दिव्य असतं की ह्या तिथपर्यंत ह्या सर्वच वारकऱ्यांची जबाबदारी तिथवर त्यांना घेऊन जाणं, परत घेऊन येणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ह्या सर्वच म्हणजे अतिशय कठीण गोष्टी असतात. ती दिंडी छोटी असो किंवा मोठी. बरोबर आहे. या संदर्भात आपलं कशा प्रकारे नियोजन चालतं? अगदीच तुम्ही म्हणजे मार्मिक प्रश्न केलात की लहान मोठी किंवा वयस्कर माणसं असतात आणि ज्यांना चालणं शक्य नसतं किंवा आरोग्याच्या तक्रारी असतात. आपण प्रत्येक वेळी एक मेडिकलचं किट आपल्यासोबत असतं इमर्जन्सी. आपण दिंडीच्या नियोजनातून एक 2-3 म्हणजे 4 चाकी गाड्या असतात, 2 व्हीलर असतात, मोठे ट्रॅक्टर असतात, सर्वांची बसण्याची सोय असते. जर समजा एखाद्या माणसाला पायाची दुखापत झाली अथवा काय थंडी ताप आला किंवा बऱ्याचदा थोड्याशा खाण्यामध्ये काय बदल झाला तर पोट खराब होतं, ॲसिडिटी होते, जागरणामुळे पित्त होतं, तर ह्या सर्व बेसिक ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत सर्व मेडिसिन आपल्याकडे उपलब्ध असतं. आणि आम्ही नक्कीच दिंडीचे आयोजक म्हणून या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन असतो. कारण ही परंपरा जवळपास
म्हणजे 33व्या वर्षी आपण पदार्पण करतो आहोत. तर अगोदरच्या जे 32 वर्षाचा अनुभव आहे त्याच्या अनुभवाच्या जीवावर हा सुखकर प्रवास अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न होत असतो. सदरची जी आपण आता दिंडी पंढरीकडे प्रस्थान करताय, म्हणजे काय आता येत्या 1-2 दिवसामध्ये आपलं प्रस्थान सुद्धा होणार आहे. पण तो आपण जे प्रसिद्धीपत्रक सध्या काढलेलं आहे यामध्ये विविध उपक्रम आहेत, महिलांसाठीचे असतील किंवा पुरुषांसाठी असतील. कशा प्रकारे त्याचं आयोजन असतं आणि कसं त्यांचा थकवा किंवा मनोरंजनाचे सुद्धा काय वेगळं काय म्हणजे वेगळे सर असतं आपल्या दिंडीचं खरं तर वेगळं पण मी अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगतो. आपली दिंडीची जी पॉम्पलेट आहे, आपण थोडासा स्त्री पुरुष समानता हा जो वाद आहे तो अगदी पॉम्पलेटमधून कृतीतून आपण दिंडीच्या सिद्ध करतो आहोत. अनेक वेळा दिंडीमध्ये पुरुषांच्या पंगती न बसवता आपण पहिल्यांदा महिलांच्या देखील पंगती बऱ्याच वेळा बसवतो. तसेच महिला ज्या सहभागी होतात त्यांच्यासाठी आपण सापटणे या ठिकाणी पंडितराव ढवळे आणि बबनराव ढवळे यांच्याकडे हा मुक्काम असतो आमचा, सापटणे सोलापूर हायवेच्या पलीकडे. तर त्यांच्याकडे आपला खेळ पैठणीचा हा देखील महिलांसाठी कार्यक्रम होतो आणि दिंडीच्या वतीने 3 पैठणी आपण त्यांना वारकऱ्यांना बक्षीस देत असतो, सहभागी जे होतात महिला. आणि हा सालाबादप्रमाणे जवळपास गेली 5-7 वर्षापासून हा एक वेगळा उपक्रम देखील आपण दिंडीमध्ये घेतो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पंढरपूरसारख्या ठिकाणी अनेक हजारो दिंड्या येत असतात, लाखो भाविक येत असतात, परंतु शनेश्वर पायी दिंडी सोहळा व सामाजिक प्रबोधन ट्रस्ट या दिंडीचं भजन अगदी खूप सुंदर असतं. हे त्या लोकांना ज्या लोकांना माहीत झालं आहे ती लोकं अक्षरशः पंढरपूरमध्ये आमची वाट बघत बसलेली असतात. ह्याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि गर्व आहे. किंवा तसं पाहायला गेलं तर शनेश्वर पायी दिंडी सोहळा हा नावारूपाला येण्यासाठी एकतर सुरुवातीच्या काळामध्ये जे भारूड मंडळ होतं, पारंपरिक जी भारुडं केली जायची, या भारुडाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या शनेश्वर भजनी मंडळाचं नाव झालेलं आहे. परंतु आता काळानुरूप काय झालं, त्या कलाकारांची, कारण दिंडीची परंपरा 33 वर्ष झाली, सुरुवातीला ज्यांचं नाव वय साधारण 30-35 वयामध्ये होतं त्या कलाकारांचं वय आज जवळपास 60कडे गेलेलं आहे, कुणाचं 55 झालेलं आहे, कुणाचं 60 झालेलं आहे. त्याच्यामुळं ते जे मेकअप आहे, ते जे डान्स करण्याचं आहे, त्या पारंपरिक सोंग घेण्याची कला आहे ती थोडीशी कुठंतरी लुप्त होत चाललेली आहे. परंतु तरी देखील आम्ही सालाबादप्रमाणे परंपरेनुसार त्याही कला आम्ही ज्या ठिकाणी भारूड असेल त्या ठिकाणी करतो. जे दैनंदिन कार्यक्रम असतात, काकडा असतो, हरिपाठ असतो, आमच्या दिंडी चालकांचे कीर्तन असतात, प्रवचनं असतात आणि विशेष करून आमचं जे संगीत भजन आहे हे जवळपास सगळीकडे प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे दिंडीला एक वेगळाच म्हणजे सर्वांनाच एक वेगळा आनंद येतो. आता या संदर्भात जसं आता आपण सांगितलं की ते दिंडीचं वेगळेपण आहे, जाताना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी टप्पे घ्यावे लागतात, परंतु येतानाचा कारण त्या ठिकाणी वारकऱ्यांचा महापूर आलेला असतो. बरोबर. आणि येताना आपण जेवढे वारकरी घेऊन जातोय, आपल्या भागातील जेवढे वारकरी घेऊन जातोय तेवढे त्या जबाबदारीने सुद्धा ते बरोबर आहे आपल्या भागामध्ये परत आणणं हे दिव्याचं काम असतं. कशा प्रकारे हे पार पाडतं? बहुतांश वारकऱ्यांना आपण सूचना देतो की आपला परतीचा प्रवास हा आपल्या जोखमीवर असणार आहे. कारण आपण म्हणजे पोतऱ्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना आपल्यासोबत जे व्यवस्थापन मंडळीसाठी किंवा दिंडीच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत याच्यासाठी म्हणून आपण त्या वाहनांची व्यवस्था केलेली असती. परंतु जेवढे शक्य होतील तेवढे वारकरी आम्ही ट्रॅक्टरमध्ये आणि वेगवेगळ्या आमच्या ज्या गाड्या आहेत आणि ज्यांना शक्य नाही, ज्या एकल महिला आहेत, वयस्कर महिला आहेत, वयस्कर पुरुष आहेत, ह्या सर्वांसाठी आम्ही ट्रॅक्टरमध्ये जागा करतो आणि त्यांना सुखरूप अगदी जिथून आम्ही त्यांना घेऊन जातो घरापर्यंत पोहोच करतो. आणि त्यांच्याकडे जरी नंबर नसते तरी त्यांच्या घरच्या लोकांना विचारपूस करून की बाबा तात्या आलते तर घरी पोचले आहेत का, इथपर्यंत आम्ही दिंडीतील वारकऱ्यांची काळजी घेतो. म्हणूनच आज मला सांगा की एवढ्या छोट्याशा गावामधून 200, 250, 300 वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत असतात. म्हणजे आपण काहीतरी त्यांची काळजी घेतो, काहीतरी त्यांच्याकडे आपलं लक्ष असतं, म्हणूनच ही संख्या आज तागायत तेवढी टिकून आहे. आपण जे प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये वेगवेगळे अन्नदाते आहेत. दिंडी तसं खर्चिक गोष्ट असते, कारण
प्रत्येक गोष्ट आपण वारकऱ्यांकडून बिशी पावती न घेता ही आपल्या आपल्या दिंडी संयोजनाकडून करत असतो. अनेक काही मान्यवर आहेत की ज्यांचा दिंडीशी काही एक संबंध नाही, परंतु त्यांना अन्नदान करायचं असतं. त्यांना दिंडीला विशेष करून काहीतरी आपल्याला आपल्या म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्याच्यात सहभागी. मला दिंडीला येता येत नाही, तर जी लोक दिंडीला जातात वारकरी आहेत त्यांची सेवा माझ्याकडून घडावा या कारणाने अनेक मान्यवर आहेत ज्यांचं या दिंडीसाठी विशेष म्हणून सहकार्य होतं. अनेक अन्नदाते आहेत ज्यांचं आपल्याला अन्नदान असतं. आणि जे आपले जे रस्त्याचे जी काही मंडळी आहे ज्यांनी आपली गेली 33 वर्ष निवाऱ्याची सोय केली आहे, जेवणाची उत्तम सोय केलेली आहे, ही काही मंडळी आहे यांच्या विश्वासावर आपल्या दिंडीचं जे काही आयोजन आहे ते सुखकर होत आहे. पाटील साहेब, खरं तर आता ह्या सर्व दिंडीच्या बाबतीत जर आपण तुम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे, परंतु आता आपण एक ज्याच्यासाठी हा अट्टहास केला म्हणजे विठ्ठलाचा जो विषय आहे या संदर्भात बोलायचं झालं तर विठ्ठलाच्या संदर्भात आपण काय सांगाल, की बाबा त्या ठिकाणी गेल्यावर कशा प्रकारची अनुभूती म्हणा किंवा नेमकं काय तिथं वेगळे पण काय जाणवलं? खरं तर विठ्ठल म्हटलं की एक वेगळ्या भावना निर्माण होतात. आता तुम्ही बघा, मी माझं साधारण आता 40मध्ये मी आहे आणि दिंडीची परंपरा 33 वर्षाची आहे. आमच्या वडिलांनी ज्यावेळी दिंडी सुरू केली, अगदी मी सुरुवातीच्या पहिल्या वर्षापासून ते आज तागायत अखंडितपणे या दिंडीच्या प्रवासामध्ये वारकरी म्हणून सहभागी आहे. परंतु म्हणजे मलासुद्धा त्या लहान वयापासून आतापर्यंत जी आतुरता आहे, पंढरीकडे जी चालत जाण्याची आतुरता आहे आणि त्या बहुतांश वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन होत नाही, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी पांडुरंगाकडं जात असताना वारकऱ्यांची जी लोक सेवा करतात आणि वारकऱ्यामध्ये पांडुरंग बघतात. खरं तर आम्ही पंढरपूरकडे जात असताना आम्ही विठ्ठलाकडे जातोय, परंतु ज्या ठिकाणी आपण मुक्कामाला थांबतो, आपला प्रवास चालू असतो, तर ती लोक आमच्याकडे पांडुरंगाच्या रूपाने बघतात. म्हणून जे वारकरी आहेत यांनी सुद्धा आपल्या ज्या काही लोकांच्या भावना आहेत त्या सांभाळणं आवश्यक आहे. आणि पंढरपूरचं जे दैवत आहे म्हणजे अखंड महाराष्ट्रातच नव्हे तर देशातलं एकमेव दैवत असं आहे. त्या ठिकाणी जात धर्म पंथ वर्ण म्हणजे काळा गोरा असा गरीब श्रीमंत अशी कुठलीही गोष्ट नाही. प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती त्या विठ्ठला येऊन नतमस्तक होतो. कारण आपण मोठ्या आता सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्येच नव्हे तर देशभरातून काही दिंड्या तर परदेशातून आता या विठ्ठलाकडे येत आहेत. परंतु आपण त्या रंगावर विचार न करता आपण पांडुरंगाकडे बघून नतमस्तक होतोय. आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वांचा म्हणजे ज्याला म्हणतो आपण की अधिष्ठान आहे. आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे दैवीकरणाचा जर थोडासा अँगल आपण वेगळ्या पद्धतीने बघितला तर सगळे समाज त्या विठ्ठलाकडे जाऊन नतमस्तक होतात. यामध्ये मला वाटतं मुस्लिम समाजाचे सुद्धा बरेचसे संत आहेत झालेले आहेत. अगदीच त्यांनी सुद्धा विठ्ठलाच्या भक्तीमध्ये ते स्वतः लीन झालेले आहेत. आणि आता देखील अनेक मुस्लिम कीर्तनकार आहेत. अनेक लोक वेगळे वेगळे आता आपली भीमा कोरेगाववरून एक दिंडी येत आहे, म्हणजे आळंदीतून तिचं प्रस्थान झालं, ती आता पंढरपूरकडच्या दिशेने रवाना झालेली आहे. अनेक अशा दिंड्या आहेत ज्या की भक्ती मार्गामध्ये श्रद्धा असणं आवश्यक आहे. आणि ती श्रद्धा सर्वांची मला वाटतं विठ्ठलावर तेवढीच प्रेमभावाने आहे. मी सर्वांना एकच आवाहन करतो की दिनांक 19/7/2026 रोजी रविवार आहे आणि बरोबर 10 वाजता श्री क्षेत्र पोत्रे येथून पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान होणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व वारकरी, सर्व ग्रामस्थ, करमाळा शहर तसेच पोत्रे गाव आणि पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांनी बरोबर शनी मंदिरापाशी 10 वाजता उपस्थित राहून या भव्य होणाऱ्या 33व्या वर्षाच्या प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहून आणि ज्या ज्या लोकांना ज्या ज्या वारकऱ्यांना दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी बरोबर पोत्र्याच्या शनी मंदिरापाशी ठीक सकाळी 10 वाजता येऊन सहभाग नोंदवायचा आहे. धन्यवाद.